महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या मंत्री म्हणून कार्यरत असलेले दादा भुसे यांची एक क्लिप तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्यावरचं मग पुढचं विश्लेषण तुम्ही लक्षात घ्या. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाप्रवक्ते, विश्वप्रवक्ते, महान नेते संजय राऊत यांनी जे काय आकलेचे तारे तोडले, जे काय ट्विट केलं, त्याच्यावरती भर विधिमंडळाच्या पटलावरती दादा भुसेंनी त्यांची कशी खरडपट्टी काढलेली आहे ते तुम्ही फक्त पहिले समजून घ्या. अध्यक्ष महोदय, आम्हाला नेहमी वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार जे राज्यसभेवर निवडून गेले संजय राऊत यांनी काल एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये काय म्हटलंय अध्यक्ष महोदय? हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा ॲग्रो नावाने, भुजबळ साहेब, गिरणा ॲग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले, पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे, लवकरच स्फोट होईल, अशा प्रकारचं ट्विट या महागद्दाराने त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, सभागृहाला विनंती आहे, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून, माननीय विरोधी पक्षनेत्यांना पण माझी विनंती आहे, कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून हे जे काही ट्विट केलेलं आहे याची चौकशी करावी. त्या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो, आमदारकीचा, मंत्रीपदाचा नव्हे, राजकारणाचा पण मी त्या ठिकाणी निवृत्त होईल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत, या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी गद्दार गद्दार बोलतात, आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा. अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात. आता दोन मुद्दे मी तुमच्या समोर आवर्जून ठेवतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संजय राऊत वारंवार महागद्दार गद्दार असं जे ह्यांना म्हणतात, म्हणून त्यांनी उलट दादा भुसेंनी त्यांनाच महागद्दार असं म्हटलेलं आहे. आणि एक उल्लेख त्यांनी फार जबाबदारीनं केलेलं आहे, बाकीचं त्यातलं राजकारण आपण समजून घेऊ शकतो, की आमच्या जीवावर निवडून गेलेले, लक्षात घ्या, संजय राऊत राज्यसभेवरती निवडून गेलेले आहेत, त्यांना मतदान विधिमंडळातल्या आमदारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांच्या या वाक्याला महत्त्व आहे की आमच्या जीवावरती ही निवडून गेलेले, ते काही सर्वसामान्य लोकांमधून निवडून गेलेले नाहीत, किंवा आजपर्यंत एकदाही संजय राऊत हे सर्वसामान्यपणे एखाद्या मतदारसंघात उभे राहिले आणि निवडून गेलेले नाहीत. दादा भुसेंच्या या पहिल्या वाक्याचं संदर्भ असा आहे की शिवसेनेनी त्या काळात, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात, जे विधान परिषदेवर होते किंवा त्यांच्या बरोबरचे जे सहकारी होते त्या सगळ्यांना मंत्री केलं, पण प्रत्यक्षात शिवसेनेच्या तिकिटावरती ज्यांनी विधानसभा लढवली, निवडून गेले, ते मंत्री झाले नाहीत. यांच्या घरातले मंत्री होते, बाहेरचे आणलेले तुम्ही मंत्री केले होते, विधान परिषदेतले मंत्री केले होते, पण जे 56 आमदार विधानसभेमध्ये निवडून आले त्याच्यापैकी किती जण मंत्री होते असा तो अडचणीचा विषय आहे. आणि ती एक फार मोठी नाराजी शिवसैनिकांमध्ये होती की ज्यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली, ते निवडून आले, त्यांना मंत्रिपदं लाभले नाहीत, आणि ते जे दुसरे होते, बांडगुळं होते, विधान परिषदेवरती होते, ते कसे मंत्री झाले असा तो त्याच्यातला एक मुद्दा आहे. किंवा संजय राऊतांसारखे जे उटपटांग आहेत आणि ते आता शहाणपण शिकवा आलेत असा तो एक मुद्दा. एक दुसरा जो शब्द त्यांनी वापरला, हे आम्हाला गद्दार म्हणतात, हे महागद्दार आहेत. मी तुम्हाला परत ह्या गोष्टीचा खुलासा करतो. ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये सुद्धा आलेली होती, युक्तिवादामध्ये सुद्धा ही गोष्ट आली होती की नीरज किशन कौल हे जे वकील आहेत शिंदेचे, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की जर
3 वर्षाचं असलेलं सरकार अचानक तिथलं त्यांच्यामध्ये विसंवाद का झाला आणि त्या सुखी संसाराच्या मध्ये घटस्फोटाची वेळ कशी आली असं विचारणार असाल तर 30 वर्ष चालू असलेली युती का भंगली? भाजप शिवसेना हे 1989 पासून बरोबर होते, त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ते एकत्र होते, त्याचं काय झालं? आज जेव्हा हे यांना गद्दार म्हणतात आणि म्हणून पलटवार करताना दादा भुसेंनी या व्हिडिओमध्ये महागद्दार असा जो शब्द संजय राऊतांसाठी वापरलेला आहे त्याचा संदर्भ लक्षात घ्या. बाकी राजकारण काय करायचं आहे ते वेगळा मुद्दा आहे. सर्वसामान्य मतदारांच्या समोर तुम्ही 1989 पासून ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती चाललेला होता तो हिंदुत्वाचा मुद्दा गेला कुठे? आत्ता म्हणजे 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या बाजूनं भव्य असा 2 लाखाचा मोर्चा काढण्यात आला. 19 मार्चची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक कुठं होते? म्हणजे जे मूळ खरे कट्टर शिवसैनिक होते ते भगवे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. ते सगळे छत्रपती संभाजीनगर या बाजूनं होते. याच उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा म्हणजे महाविकास आघाडी सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता, पण त्याला त्यांच्याच बाकीच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा कसा नव्हता. आणि आता अशी गोष्टी होऊन बसलेली आहे, नुसते हे फलक लावतात, नुसत्या घोषणा करतात, पण प्रत्यक्षात जेव्हा असा प्रचंड मोर्चा निघाला त्याच्यामध्ये हे सहभागी नाही होऊ शकले. आता ह्याच्यातून जो एक संदेश त्यांच्या मतदारांवरती गेला म्हणजे तुम्हाला दादा भुसेंच्या या वाक्याचा संदर्भ लक्षात येईल. महागद्दार तुम्ही जेव्हा दादा भुसे हे संजय राऊतांना म्हणतायत, ही महागद्दारी त्यांनी त्यांच्या विचारधारेशी त्यांच्या मतदारांशी केलेली आहे. हे सगळे लिब्रांडू पत्रकार त्यांच्या गैरसोयीचा असल्यामुळे हा मुद्दा बाजूला ठेवत आहेत. भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये अतिशय नेमकेपणाने उचललेलं आहे की बाबा आता जो सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत परत, हे कोणालाही कळतंय. यांनाही त्यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्यात रसच नाही आहे काही. यांना शिंदेला खाली खेचायचं आहे म्हणजे हिंदुत्वाचा पराभव करायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, 1989 पासून अतिशय स्पष्टपणे भारतीय राजकारणामध्ये जे ध्रुवीकरण नंतर पुढे भारतीय पातळीवरती झालं त्याची सुरुवात 89ला महाराष्ट्र त्याच्या साक्ष आहे की जेव्हा तिरंगी लढती झाल्या होत्या आणि भाजप शिवसेना एकीकडं, जनता दल एकीकडं आणि बाकीचं काँग्रेस तेव्हाचे एकसंघ काँग्रेस हा तिसरीकडं, अशा तिरंगी लढती झालेल्या होत्या. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा अतिशय स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या भूमीतून सुरू झालेला होता. टीका करणाऱ्यांना काय करायची ते टीका करावी, पण जो मतदार प्रत्यक्ष बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कट्टरपणे बांधून ठेवला होता, जो कट्टर शिवसैनिक होता, त्या शिवसैनिकाशी त्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतीची पिलावळ करतायत, हा तो आरोप आहे. याचं उत्तर ते काय देणार आहेत? किंवा नंतर जेव्हा आता म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही विधिमंडळामध्ये तुम्ही तुमच्या राजकीय भांडणासाठी काय कोणाला म्हणताल, म्हणून मग त्यांनी सगळ्यांनी त्यांची माफी कशी मागावी, त्यांना जो कसा त्यांच्यावरती आरोप केलेला आहे तो तेवढ्या पुरता झाला. पण हा जो मुद्दा आहे गद्दार आणि महागद्दार त्याला म्हणून पलटवार केलेला, हा ज्या प्रश्नावरती गंभीर आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्हणून तुम्ही मातोश्रीची नोकरी करता, चाकरी मात्र शरद पवाराची करतात. त्याच्यातला जो याच्यातली खोच आहे की सर्वसामान्य शिवसैनिकाची ही तक्रार होती. पहिले मतदारांची तक्रार होती की तुम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, पहिली तक्रार दादा भुसेंच्या बोलण्यात. दुसरी तक्रार अशी होती की तुम्ही नोकरी इकडं करता, भाकरी मात्र पवारांची खायला लागलात तुम्ही. या सगळ्या ज्यांनी बंड केलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्यांची तक्रार आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांची कामं होत नाही आहेत, आमदार नेत्यांची मंत्र्यांची कामं होत नाही आहेत, खासदारांची कामं होत नाही आहेत. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ही तक्रार केलेली. आपला राजीनामा त्यांनी मातोश्रीवरती पाठवलेला होता. कशासाठी? तर तिथले जे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत ते आमच्या शिवसैनिकांची कामं होऊ देत नाहीत, निधी त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या कामाला मिळत नाही, ही तक्रार होती. आम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता याच्या आधी एकदा, की यापूर्वी महाविकास आघाडी शासन यायच्या आधी जेव्हा भाजप सेना युती सत्तेवरती होती, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या काळात
कुठल्याही शिवसैनिकांनी, कुठल्याही मोठ्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदार खासदारांनी अधिकृतरित्या अशी तक्रार केलेली नाही आहे की भाजपचे जे पालकमंत्री आहेत ते आमच्या जिल्ह्यात आमची कामं होऊ देत नाही आहेत. म्हणजे भाजपचा पालकमंत्री 2014 ते 2019 या काळामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होता त्या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांची कामं झाली नाहीत अशी अधिकृत तक्रार कुठल्याही मोठ्या नेत्यांनी त्या संपूर्ण 5 वर्षाच्या कारकिर्दीत केलेली नाही. याच्या उलट महाविकास आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, काँग्रेसचं नाव त्यांनी घेतलेलं नाहीये, म्हणून ते भाकरी शरद पवारची खात्यात हा जो आरोप करतायत की यांनी, जसं काही हे प्रवक्ते शिवसेनेचे नाही आहेत, हे प्रवक्ते शरद पवारांचे आहेत. ह्या संजय राऊतांवरती जो आरोप केला गेला त्याच्यातली ही खोस लक्षात घ्या. पहिला जो गद्दारी त्यांनी केलेली आहे ती एकतर सर्वसामान्य मतदारांशी, शिवसैनिकांशी, हिंदुत्वाच्या विचाराशी. दुसरी जी गद्दारी केली होती की जे कार्यकर्ते, नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री ह्या सगळ्यांची ही तक्रार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये यांची कामं करत नाहीत. तुम्ही शरद पवारांबरोबरची युती तोडा, म्हणजे काँग्रेसबरोबरची आपोआपच तोडा आणि तुम्ही परत भाजपबरोबरती या. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एक तर आपल्याला आता मतदारांना सामोरं जायचं आहे, निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत, आता कसं करायचं. तेव्हा निर्णय घेतला, नंतर कोरोना लागला, त्या काळात सगळं ठप्प होतं म्हणून प्रत्यक्ष त्याची तीव्रता जाणवली नाही. पण आता जेव्हा परत कोरोनाच्या संपून सगळं पूर्ववत झालेलं आहे, निवडणुका तोंडावरती आहेत, नगरपालिका, महानगरपालिकाच्या तर मोठ्या निवडणुका आहेतच, पण मुख्य निवडणुका लोकसभेच्या आणि पुढे विधानसभेच्या आहेत. मतदारांना सामोरं कसं जायचं. तुम्ही महागद्दार आहात जर आम्हाला गद्दार म्हणणार असाल तर, कारण की तुम्ही आपल्या मतदारांशी गद्दारी केलेली आहे, विचाराशी गद्दारी केलेली आणि आपले कामं होत नाही आहेत. त्याच्यामुळे हा जो मुद्दा दादा भुसेंनी प्रत्यक्ष विधिमंडळाच्या पटलावरती अधिकृतरित्या केलेला आहे, त्याच्यामधल्या ही जी बोच आहे, विचाराच्या गद्दारीची बोच आहे, कामं होत नाहीत ही पण बोच आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे उटपटांग लोक आहेत उद्धव ठाकरेच्या भोवती जमा झालेले, जसं ल्युटन्स लॉबी होती इंदिरा गांधींच्या काळापासून स्ट्रॉंग होत गेलेली आणीबाणीच्या नंतर, की ते प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकात मिसळणारे नेते नव्हते. राज्यसभेवरती निवडून जाणारे हे सगळे जे बांडगुळं होते, तशाच पद्धतीचे बांडगुळं म्हणजे या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले तर हे उद्धव ठाकरेंसाठी होतं. त्यांच्या भोवती जी चांडाळ चौकडी जमा झालेली होती ती सर्वसामान्य लोकातून निवडून गेलेल्या नेत्यांची नव्हती. मिलिंद नार्वेकर असो, अनिल परब असो, रश्मी ठाकरे असो, आदित्य ठाकरे असो, वरुण सरदेसाई असो, या सगळ्यातून सर्वसामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचता येत नव्हतं. स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा कधीही कुठल्याही विधानसभेवर निवडून आलेले नाही आहेत. आत्ता त्यांनी फक्त पहिल्यांदा आदित्य ठाकरेंना कसं बसं निवडून आणलं होतं त्या ठिकाणच्या निवडणुकीतून. म्हणजे ही जी तक्रार आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत आपलं नेतृत्व पोहोचत नाहीये, सर्वसामान्य शिवसैनिकांना तिथपर्यंत पोहोचता येत नाहीयेत. तुम्ही विचाराशी गद्दारी केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनी आपल्या कार्यकर्त्यांची गळचेपी केलेली आहे. अशा वातावरणात राहायचं कसं. आणि आता पुढचा जो मुद्दा महत्त्वाचा आहे त्यांना मी शेवट करतो की आता गेल्या 8 महिने 9 महिने भाजपबरोबर जे सरकार केलेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही शिवसेनेच्या मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी, त्यांच्याबरोबर असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांनी, त्यांच्यावर असलेल्या कोणीही अशी तक्रार केलेली नाही आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री नाही, म्हणजे भाजपचा पालकमंत्री आहे त्या ठिकाणी आपली कामं होत नाहीत. परत एकदा 2014 ते 19 मधली जी परिस्थिती होती तशाच पद्धतीने आता सुद्धा ज्या जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री नाही, भाजपचा पालकमंत्री आहे, त्याही ठिकाणी आपली कामं व्यवस्थित होत आहेत की जी महाविकास आघाडीमध्ये होत नव्हती. दादा भुसेंच्या या सगळ्या याच्यातून हे एक मुद्दा आपल्याला प्रकाशाने समोर येतो आणि तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. तो नीट समजून घेतला तर शिवसेनेत बंड का झालं आणि आता जे शिवसैनिक आहेत ते मूळ विचाराशी टिकून आहे शिंदेच्या नेतृत्वाखाली, म्हणून त्यांची शिवसेना कशी खरी हे तुम्हाला मान्य करावं लागतं. त्याचे वेगवेगळे पुरावे या वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत चाललेले आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.